मंडळी, आपण प्रत्येकजण स्वप्न बघतो. आपलं ते स्वप्न सत्यात यावं म्हणून आपले कुटुंबीय, आपले मित्रमैत्रिणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्याला मदत करतात. पण या सगळ्याच्या पलीकडं आपल्या समाजामध्ये अशी अनेक माणसं असतात, अशा अनेक संस्था असतात ज्यांच्याशी तुमचं कोणतंही रक्ताचं नातं नाहीये, ज्यांच्यासोबत तुमची मैत्री नाहीये, पण तरीही एक सामाजिक दायित्व म्हणून आणि त्याही पलीकडं तुमच्यासारख्या अनेक लोकांचं स्वप्न जपायचं म्हणून, त्या स्वप्नांना बळ द्यायचं म्हणून, त्या स्वप्नांना पंख द्यायचं म्हणून ही माणसं काम करत असतात. सो नमस्कार, मी आहे अश्विनी. न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आत्ता मी आहे पुणे महानगरपालिकेच्या सरसंघचालक माननीय बाळासाहेब देवरस एव्हिएशन गॅलरीमध्ये. आणि ही गॅलरी चालवत आहेत श्री दत्ता गोते पाटील यांचं महालक्ष्मी लर्निंग फाउंडेशन. हॅलो. हाय. हाय, मी अनुश्री. इथे सगळं एव्हिएशनला गाईड करते. ओके, ग्रेट. नाईस मीटिंग विथ यू अनुश्री. नाईस. थँक्यू. सो हे केदार सर आहेत. नमस्कार इथे सगळं ते इन्स्ट्रक्टर म्हणून आहेत. ओके. सो इथे या गॅलरीला यायची वेळ किती ते किती वाजता? सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत ओपन असतात. सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत. हो. अच्छा. आणि लहान मुलं आणि पालक असं सगळ्यांसाठी? हो, सगळ्यांसाठी आहे. ओके. तिकीट दर कसे आहेत काय इथे? आपलं 12 वर्षापर्यंत 10 रुपये तिकीट आहे आणि 12 वर्षापासून 25 रुपये तिकीट आहे पर पर्सन. सगळ्यांसाठी? मोठ्यांसाठी हो, 25, छोट्यांसाठी छोटी 25. 10 रुपये. 10. हां. ओके. नमस्ते. सो आज आम्ही आलोय तुमच्याकडे तुमच्या एव्हिएशन गॅलरीमध्ये. थोड्याशा गप्पा मारूया आपण, कारण आम्हाला कळलं की हे आहे सुजित शेणकर आणि हे या एव्हिएशन गॅलरीचे होल अँड सोल आहेत. सगळं मॅनेजमेंट यांच्या हातात आहे, म्हणजे थोडक्यात या एव्हिएशन गॅलरीचं रिमोट यांच्या हातात आहे. सो जरा यांच्याशी गप्पा मारूया. सो नमस्कार शेणकरजी. तर आता बेसिकली महालक्ष्मी लर्निंग फाउंडेशन ही जी संस्था आहे, हो, या तुमच्या संस्थेच्या अंतर्गत एव्हिएशन गॅलरी आपण चालवत आहात. हो. तर जरा प्लीज आम्हाला ही गॅलरी नेमकी तुम्ही कशी काय चालवायला घेतली? कारण यामागचे खूप किस्से आम्ही ऐकलेत. येस. आणि खरं तर शासनाची नको म्हणूया, पण बऱ्याच लोकांची याबाबतची अनास्था खरं तर आम्हाला दिसून आली जेव्हा आम्ही ही सगळी हिस्ट्री ऐकत होतो. हो. तर प्लीज जरा सुरुवातीपासून आम्हाला थोडीशी माहिती द्या. बेसिकली महालक्ष्मी ग्रुप हा एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये आहे आणि एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये असल्यानंतर आम्ही बऱ्याचदा पाहिलं की एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये आपले मराठी किंवा आपल्या इकडचे लोकच नाही आहेत. अगदी. तर खूप म्हणजे अगदी बोटावर मोजता येतील एवढेच इंडस्ट्रीमध्ये आहेत. सो काय आहे त्याच्या मागचं कारण काय? आमचे जे चेअरमन आहेत महालक्ष्मी ग्रुपचे दत्तात्रय गोते साहेब, तर त्यांनाही त्याची खूप म्हणजे की काय असं काय की मराठी माणूस मागे का काय, की ह्या इंडस्ट्रीमध्ये का नाही आहे, खूप कमी आहे. तर मग आम्हाला समजलं की ह्या इंडस्ट्रीबद्दलची माहितीच नाही आहे मराठी आपल्या इकडच्या लोकांना, महाराष्ट्रीयन लोकांना किंवा मराठी आपल्या पुण्याकडच्या लोकांना. की शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं पुणे, पण तरी पण आपल्या इकडून ह्या इंडस्ट्रीमध्ये का कमी आहेत लोक की का? तर मग त्याच्यामागचं हेच कारण होतं की माहितीच नाही की एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये की काय जॉब्स असतात आणि बिझनेस कसा असतो, काय असतो. तर मग आम्हाला त्याच्यानंतर समजलं की एक पुणे महानगरपालिकेने खूप सुंदर गॅलरी बनवली आणि गेली 4-5 वर्ष झाली ती पडून आहे. तर कोरोनाच्या आधी त्याचं ओपनिंग झालं होतं. नंतर आम्ही त्याची माहिती घेतली की का आमचे गोते साहेब म्हटले की एकदा पहा की इतके दिवस झालं गॅलरी बांधली एवढी सुंदर आहे, तर मग ती का चालू का नाही आहे, त्याच्यामागचं कारण काय? तर मग आम्ही त्याच्या मागे बघितलं की काय कारण असेल की इतके दिवस झालं. तर एक होतं की गॅलरी सुंदर होती, सगळ्यांनाच त्याच्या मागे इंटरेस्ट होता की आम्हाला ती गॅलरी घ्यायची. पण काय ना, त्याचा जे तिकीट साईज होती तर ती खूप कमी होती की लहान मुलांना 10 रुपये आणि अडल्टसाठी 25 रुपीज.
आणि गॅलरीचा जो खर्च बघता म्हणजे लीज, इथले मेंटेनन्स, लाईट बिल, स्टाफ हे ते, तर तो खर्च 5-6 लाख रुपये मंथली जाणार होता. आणि लीज अमाऊंट 1,20,000 साधारणतः. आणि बाकीचे सगळे जे खर्च बघतात तर ते कोणाला परवडणारा नव्हता. सो त्याच्यानंतर मग असा विचार केला की आपण पण, साहेब म्हणले की आपण पण हाच विचार केला आणि जर एवढी मोठी वास्तू तर ती जर अशीच पडून राहिली तर ते, आणि मग तो उद्देश साकार नाही होणार की की एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये लोक येणारच नाही, किंवा मुलांना जर आले, स्कूल आले, त्याचं ट्रिप आले आणि त्यांनी जर बघितलं तर मुलांची स्वप्न इथून डेव्हलप व्हायला सुरुवात होते. तर त्यामुळे आपण हे चालू व्हायला घेऊयात आणि त्याच्यानंतरच ते लोकांपर्यंत जातील. मग ह्या इंडस्ट्रीमध्ये हळूहळू सुरुवात करतील मुलं यायला, किंवा त्यांचे पालक त्यांना ॲडमिशन घ्यायला, किमान बेसिक इंटरेस्ट क्रिएट होईल मुलांमध्ये आणि पालकांमध्ये ॲक्च्युली. तर त्यामुळे मग आपण ही गॅलरी चालवायला घेतली. ह्याचे जे रेट आहेत की त्याचे दर एवढे ठेवले पाहिजेत, हे महानगरपालिकेनीच ठराव मंजूर करून त्यांनीच हा रेट डिसाईड केला होता की ह्या रेटमध्येच गॅलरी. कारण काय आहे ना, जर त्यांचा असा उद्देश आहे की जर रेट जर जास्त ठेवला तर येणाऱ्या म्हणजे जे पाहायला येतील तर त्याची हे कमी असेल, बरोबर, क्राऊड जो आहे तो कमी. हो, तर त्यामागचा त्यांचा तो उद्देश होता. मग मला खूप छान वाटलं किंवा जेव्हा मी इतर अनेकांशी बोलत होते या बाबतीत, ऐकत होते, तेव्हा एक कळलं की मुलांची स्वप्न फुलवण्याचा प्रयत्न तुम्ही या माध्यमातून करताय. हो. सो तो थॉट खरं तर फार छान वाटला. कारण नॉर्मली मी जसं आमच्या इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा म्हणाली आहे की नॉर्मली आपल्याकडे एक असतं की फार फार तर पालक किंवा मित्रमैत्रिणी किंवा जवळची माणसं कोणाच्याही स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावत असतात. बरोबर. पण तुम्ही इतक्या लोकांच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावता, त्यामुळे तुमचं कौतुकही आणि तुमचे आभारही मानायला हवे तुमचे आणि तुमच्या सरांचे. कारण त्याशिवाय आपण इतक्या सामान्य मुलांसाठी काहीतरी त्यांच्या स्वप्नांना बळ द्यायचा प्रयत्न जनरली कोणी करत नाही. सो तुमचं कौतुकच आहे असं मी म्हणेन. असो, अजून काही माहिती तुम्ही त्यासाठी ॲक्च्युली सगळ्यात मोठे म्हणजे आमच्या बोद्धे साहेबांचं जे विचार आहेत तर ते विचार सगळेजण घेऊन चालतात. त्यांचे विचार तेच आहेत की सगळेजण मोठे झाले पाहिजेत. सगळ्यांना म्हणजे आमचा जेवढा ग्रुप आहे ऑलमोस्ट आमचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे, एव्हिएशनचा आहे, लर्निंग फाउंडेशन्स, जर ह्या सगळ्या जो ग्रुप आहे तर त्या साहेबांचं तेच असतं की प्रत्येकजण बिझनेसमॅन घडला पाहिजे. त्यामागे त्यांचे खूप एफर्ट्स असतात. आणि सकाळी म्हणजे आमच्या सगळ्या ठिकाणचं टायमिंग, इव्हन गॅलरीचं पण टायमिंग सकाळी 6:55 चालू होते, रात्री 10 वाजेपर्यंत असते. आणि सगळेजण त्या ह्याने हे करत असतात. आणि त्याचा मागचा उद्देश एकच की सगळेजण घडले पाहिजेत की. आणि एव्हिएशन इंडस्ट्री पण आता आजकाल खूप मोठ्या प्रमाणात बूम होतीये. खूप एअरक्राफ्ट येतात, ते हेलिकॉप्टर्स येतात, ते पण स्टाफ खूप कमी आहेत. आणि जर हे असं चालू राहिलं तर एव्हिएशन इंडस्ट्री स्टाफ खूप म्हणजे मोजका स्टाफ राहील. आणि सॅलरीज खूप जास्त आहेत, डिमांड जास्त आहे, पण स्टाफच नाही आहे. तर त्याच्या मागचं कारण तेच की मुलांना पायलट आणि कॅबिन क्रू सोडून ऑप्शनच माहीत नाही की एव्हिएशन इंडस्ट्री खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर ते ऑप्शन त्याच वेळेस समजतील की ते येतील, इथे पाहतील की कुठले कुठले ऑप्शन्स आहेत. आपण त्यांना करिअर गायडन्सचा एक प्रोजेक्ट रूममध्ये पण एक व्हिडिओ पण दाखवतो की कॉलेजेस कोणते, तुम्ही कुठे ॲडमिशन घेऊ शकता आणि अजून काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये. तर ते आपण सगळ्या गोष्टीची माहिती देतो त्यांना. नेमकं काय आहे एव्हिएशन गॅलरी? सगळ्यात पहिले आहे हिस्ट्री, की सुरुवात कशी झाली. इव्हन खूपशा जणांना माहीतच नाही की विमानाचा शोध सुद्धा आपल्या मराठी माणसाने लावला, की त्यांचं नाव पंडित शिवकर बापूजी तळपदे हे यांनी शोध लावलेला आहे. तर ही कोण म्हणजे खूपशा जणांना माहीतच नाहीये की विमानाचा शोध सुद्धा आपल्या इथे ते इव्हन मुंबईमध्ये लागलाय. तर हे माहीतच नाही. दुसरे की महर्षी भारद्वाज यांनी 6500 वर्षांपूर्वी वैमानिक शास्त्र हा ग्रंथ लिहून ठेवला होता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टींची आधीच माहिती देऊन की जसे की हवाई मार्ग ते कसे असावेत, पायलट कॅबिन क्रू ह्यांचे ड्रेसेस कसे असावेत, हे त्यावेळेस त्यांनी लिहून ठेवलं होतं. आणि त्याचा मग प्रॅक्टिकली कुठंतरी सगळ्यांनी हे करत जाऊन मग विमानाने हे सगळ्या गोष्टी बनत गेल्या. म्हणजे तसं म्हणता आपल्या भारतातून, आपल्या इथूनच सगळा मूळ आहे ह्या एव्हिएशन इंडस्ट्रीचा. तर हा इतिहास आपण समजून सांगतो, आणि हा इतिहास सगळ्यांसमोर गेला पाहिजे. तर हे माहीतच नाही ना की असंही काय. आणि शोध पण आपल्या इथं, जसं JRD टाटा त्यांनी पहिली एअरलाईन चालू केली भारतात.
त्याच्यानंतरचा आपला सेक्शन आहे की सायन्स, की विमान आणि हेलिकॉप्टर उडण्यामागचं सायन्स काय असेल, अच्छा. की हे मुलांना माहीतच नसतं ना, अरे हेलिकॉप्टर उडत कसं असेल, बरोबर. त्याच्या मागं कुठला लॉ कार्य करतो, तर ह्या गोष्टी आपण सायन्सच्या ह्याच्यात मुलांना माहिती देतो. तिसरा आहे की जे जगातल्या सगळ्या एअरलाईन्स आहेत त्याचे स्केल्स मॉडेल्स आहेत, वाव. तर ते पाहायला खूप जास्त, की जरी एव्हिएशन इंडस्ट्रीमधले पायलट्स आणि बाकीचे कोणी आलं तर त्या रूममध्ये गेल्यानंतर ते एवढे खुश होतात की क्या बात आहे. हे सगळे स्किल्स मॉडेल तुम्हाला एवढी मोठे मिळाला कुठून संग्रह, जगभरातले सगळे. सगळे. वाव. जेवढे एअरलाईन्स आहेत ते सगळे मॉडेल्स आहेत क्या तिथे. बात आहे, क्या बात त्याच्यानंतरचा विभाग आहे तो हेलिकॉप्टर्स आणि ड्रोनचा आहे. आहे. वाव. तर त्याच्यामध्ये पण हेलिकॉप्टर्स आणि ड्रोनचे मॉडेल्स अच्छा. पाहायला मिळतात. त्याच्यानंतरचा सेक्शन आहे तो एअरपोर्टचा आहे, की कसं होतं ना, बरेचसे जण एअरपोर्टवरती काही म्हणजे हे असल्यामुळे जाऊ शकत नाही, मग त्यांना माहीत पाहिजे की काय असतं ॲक्च्युली एअरपोर्टवरती गेल्यावर काय असतं, त्यांचे ड्रेस कोड कसे असतात पायलट केबिन क्रूचे. दुसरी गोष्ट, आतमध्ये गेल्यानंतर कोणत्या एरियाला काय म्हणतात, तर आपण ती सगळी माहिती त्यांना देतो एअरपोर्टबद्दलची. वाव. आणि त्याच्यानंतरचा सेक्शन आहे तो पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, स्पेस सायन्स. तर तिथे गेल्यानंतर अजून त्यांना की कशा प्रकारे एरो मॉडेलिंगचे शो होतात, त्याचे एअरक्राफ्ट कशा टाईपचे असतात, स्पेस सायन्समध्ये काय काय असतं, तर हे सगळी माहिती त्यांना भेटून जाते. वाव. तर अशी पूर्ण टोटली गॅलरी पुणे महानगरपालिकेने खूप सुंदररित्या बनवली, क्या बात आहे. आणि ही भारतातली एकमेव गॅलरी आहे वाव. की जी आपल्या पुण्यामध्ये. क्या बात आहे. हे काहीच्या काय भारी आहे. बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल, ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी खरंच इकडे या, इकडे व्हिजिट करा. तुमच्या मुलांना, तुमच्या आजूबाजूच्या मुलांना, तुमच्या पै पाहुण्यातल्या मुलांना सगळ्यांना इथे हे आणून दाखवा. कदाचित काय सांगावं, इथे बघून, हे सगळं बघून मुलांनी प्रेरणा घेतली आणि भविष्यात तिथून एखादा कोणी वैमानिक झाला तर नक्की आनंद असेल येस, सगळ्यांना. की त्यामागचा उद्देशच आपला तो आहे की भविष्यात हे पाहून कोणीतरी इन्स्पायर होऊन कोणी एखादा पायलट, केबिन क्रू किंवा एअरपोर्ट मॅनेजर, स्टाफ काही बनू शकतो. तर त्यामागचं, आणि आपले इव्हन आपले सेमिनार पण असतात की ज्यांना पायलट व्हायचे, कोण केबिन क्रू व्हायचे किंवा एअरपोर्ट मॅनेजर, एअरपोर्ट स्टाफसाठी, ग्राउंड स्टाफसाठी जर कोणाला त्याच्यामध्ये जर हे ॲडमिशन घ्यायचे असतील तर त्यांना आपण माहिती सांगतो की कोणत्या कॉलेजवरती तुम्ही घेऊ शकता, त्याचे आपण सेमिनार ठेवतो. तर ते इथे येऊन माहिती घेऊन ते पण त्या रीतीने पुढे जाऊ शकतो. सो हे सेमिनार कधी कधी असतात, म्हणजे तशी माहिती जर आपल्या प्रेक्षकांना कळली ते सेमिनार आपण त्यांना जर जरी कोणी आपल्या गॅलरीमध्ये कॉन्टॅक्ट केला तर आपण तशा पद्धतीची माहिती देत असतो त्यांना, की आपण की आता समर्स वेकेशन चालू, तर समरमध्ये आपण अशा रीतीचे सेमिनार वगैरे कंडक्ट करतो असतो. अच्छा, आपण हे सेमिनार फक्त इथेच कंडक्ट करतो, आपण हो बाहेर जाऊन कुठे देत नाही, गॅलरीमध्येच कंडक्ट करतो आपण. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे लोकांनी इथपर्यंत येणं भाग Yes, yes, तुम्ही मगाशी बोललात सुजितजी की इथून तुम्हाला रोजगाराच्या संधींबाबतही तुम्ही माहिती देता. हो. सर, तर एक्झॅक्टली जरा त्या बाबतीत थोडंसं एलोबरेट कराल का आम्हाला? रोजगार म्हणजे आता एव्हिएशन कारण नॉर्मली, सॉरी मी इंटरप्ट करते तुम्हाला, पण नॉर्मली मला एक काय माहिती आहे की आपल्याकडे केबिन क्रू मध्ये पायलट आणि एअर होस्टेस याच्या पलीकडं काही वेगळ्या संधी असतात का? कारण मला तर या दोनच संधी माहिती आहेत या फील्ड मधल्या. सो असतात? त्याच्या व्यतिरिक्त पण ATC, एअर ट्रॅफिक कंट्रोल, ते त्याच्यामध्ये जॉब्स असतात, एअरपोर्ट्समध्ये जॉब असतात, ग्राउंड स्टाफ की जे ग्राउंड हँडलिंग करतात, हो बरोबर आहे, त्या रिलेटेडचे काही हे असतात. इंजिनिअरिंग झालं की जे EME बोलतात, जे मेंटेनन्सचे काम केलं जातं, तर तशा टाईपचे काही कोर्सेस असतात. डिप्लोमाज असतात वेगवेगळ्या प्रकारचे की एव्हिएशन इंडस्ट्री रिलेटेडचे. अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्ही जॉब्स इथून क्रिएट होतात एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये. सो मग ही या ज्या काही डिटेल्स आहेत ना, तर याची इन्फॉर्मेशन मुलांना फक्त सेमिनारच्या थ्रू मिळते की असं स्पेसिफिक येऊन इथे माहिती घेतल्यानंतर पण आमचे जे स्टाफ असतात तर ते त्यांना माहिती देत असतात त्या रिलेटेडची पण. अच्छा अच्छा, कारण आम्ही वरती जेव्हा पाहिलं आम्ही काही ठिकाणी, तर तेव्हा तिथे तुम्ही काही लावून ठेवलेलं आहे, त्या पण आम्ही बघितलं. येस, जसं एअरफोर्समध्ये पण आता पहिले मुलींना संधी नव्हत्या, आजकाल मुलींना एअरफोर्समध्ये पण आहेत. अशा भरपूर गोष्टी आहेत. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. कारण प्रामाणिकपणे मला सुद्धा हेच माहिती होतं की एअर होस्टेस
आणि पायलट आणि फार फार तर तिकडचे केबिन क्रूचे काही लोक, ह्याच्या पलीकडे काही इथे संधी असतील असं वाटलं Yes, नव्हतं. yes, yes. पण तुम्ही आता सांगितल्यावर मला कळालं की इतक्या संधी आहेत. हो. जर माझी ही अवस्था असेल तर बाकी प्रेक्षकांचं काय असेल. सो या निमित्तानं नक्कीच मला खात्री आहे, नक्कीच तुम्हाला करिअरच्या वाटा सुद्धा इथे आल्यावर सापडतील मंडळी, याची खात्री मी तुम्हाला नक्कीच या निमित्ताने देऊ शकते. असे काही एक्सपिरियन्सेस तुम्हाला आलेत का? कारण खूप लहान मुलं येत असतील ना इथे शाळांच्या थ्रू बघायला. Yes, लहान मुलं So पण हे येतात. बघून काही मुलं इन्स्पायर झालेत आणि असं काही खूप इंटरेस्टिंग असा काही किस्सा घडला, असं काही झालंय का? हां, म्हणजे बेसिकली लहान मुलं तर येतात, पण इंजिनिअरिंगची मुलं किंवा जे कॉलेजला आहेत की ज्यांना ऍडमिशन घ्यायचे आहेत, असे ज्यांना समजतं की अरे इथे काहीतरी आहे, तर ते येतात. की आता एक MITच्या एक मॅडम आल्या, त्यांना प्रोजेक्ट करायचा होता. सो ते आल्यानंतर त्यांनी माहिती घेतली कशा रीतीचं हे असतात. मग त्यांना प्रोजेक्टमध्ये त्यांना पूर्ण एअरपोर्टच त्यांना डिझाईन करायचं होतं. मग त्यांनी विचारलं की मी कोणाशी बोलल्यानंतर मला ह्याबद्दलची माहिती मिळेल. मग त्यांना आम्ही काय कॉन्टॅक्ट्स दिले की तुम्ही जा तिथे भेटा, त्यांना आमचं नाव सांगा, ते तुम्हाला हेल्प करतील डिझाईनमध्ये. किंवा की काही जण की ज्यांना आम्हाला पायलट व्हायचे, तर पायलट होण्यासाठी काय, दुसरी गोष्ट पायलट व्हायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही, त्याच्या फीज बाकीच्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये जर त्यांना असं पण काय आहे का की पायलट होण्यासाठी त्यांना बँक थ्रू काय लोन मिळू शकतं, किंवा त्याच्यामध्ये पण अजून काय जसं की गव्हर्नमेंट थ्रू काय हे आहेत का बरोबर, फंडिंग वगैरे. हो, तर आपण त्या प्रकारची पूर्ण इन्फॉर्मेशन देतो. आणि ती इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर की ते पण प्रचंड खुश होतात की अरे असं होऊ शकतं, ही आम्हाला कल्पना नव्हती. कारण आजकाल लोकांना आता थोडंसं एव्हिएशन बद्दलचं माहिती होत चालली, पण ह्या कल्पना नसतात ना की ऍक्च्युली ऍडमिशन कुठे घ्यायचं. पण फी खूप जास्त असल्यामुळे की ते कॉलेजेस ऍक्च्युली व्हेरीफाईड आहेत का, की असं नको व्हायला की त्यांनी एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि ते कॉलेजेस असं होतं नंतर बंद झालं, किंवा कारण फीज खूप जास्त असतात. सो त्याच्यामुळे त्यांना तेवढा पण ट्रस्ट हवा असतो की ऍक्च्युली आम्ही कुठे ऍडमिशन घेतलं पाहिजे. सो असे खूप जण येतात की आम्हाला ती पण इन्फॉर्मेशन आपण देतो त्यांना. हो, क्या बात आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने सार्थ ठरवता येस लोकांच्या येस स्वप्नांना बळ देणं. आणि आपलं तेच मेन मोटिव्ह आहे की पुढून जरी आले तरी आपण त्यांना योग्य ती इन्फॉर्मेशन देऊन गाईड करून त्यांना कशा रीतीने ह्या इंडस्ट्रीमध्ये पुढे जाता येईल. वा, तर हा विचार आमच्या साहेबांचा असतो की आपण त्यांना तुम्ही योग्य इन्फॉर्मेशन द्या आणि कशा रीतीने आपल्या त्यांना मदत होईल, जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करा. वा वा, क्या बात आहे. छान वाटलं सुजितजी तुमच्याशी बोलून. कारण मला असं वाटलं होतं की उगाचच, म्हणजे मी हे प्रामाणिकपणे सांगते, मला असं वाटलेलं की उगाचच म्हणतायत की नाही स्वप्नांना बळ देतो आणि तुमची स्वप्न पूर्ण करायला मदत करतो वगैरे. पण नाही, तुमच्या बोलण्यात ते जाणवते की इतकी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही इथे येणाऱ्या, तुमच्याकडे चौकशी करणाऱ्या मुलांना जर देत असाल की अगदी कोणते कॉलेजेस आहेत किंवा त्यासाठीचं फंडिंग सुद्धा कसं अवेलेबल आहे किंवा काय आहे, तर मग मी आता म्हणेन की येस, आता मला सुद्धा खात्री झाली की येस, ही लोक खरंच तुमच्या स्वप्नांना बळ देत आहेत. ज्यांना कुणाला उडायचं स्वप्न असेल, ज्यांना कुणाला एव्हिएशनमध्ये काहीतरी करिअर करायचं असेल, तर त्यांनी नक्की इथे गॅलरीला भेट द्या आणि इथल्या स्टाफशी नक्की चर्चा करा. सुजितजी तर इथे असतातच, त्यामुळे इतरही मंडळी आहेत, त्यांच्याशी डिस्कस करा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की काही वेगळ्या वाटा सापडतील. सो सुजितजी, आता आम्हाला गॅलरी बघायची आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा त्याची एक झलक दाखवायची आहे. नक्की. तर आमच्या अनुश्री मॅडम आहेत, त्या तुम्हाला गाईड करतील आणि मी वरती जॉईन होते. थँक्यू सो मच. थँक्यू. सो इथे आता हा विमानांचा इतिहास, हो, उड्डाणामागचं विज्ञान म्हणजे द सायन्स बिहाइंड फ्लाइंग आणि स्केल प्लेन्स. स्केल प्लॅन्स, विमानांच्या प्रतिकृती, हो याच्यासाठीचं हे इकडे आहे. हो. सो इथे हिस्ट्री की प्लेनची सुरुवात कधीपासून झाली, कुणी केली, पहिलं विमान हे कुणी उडवलं, तर ते आपण इथे बघणार आहोत. तर पहिल्यांदा लिनार्दो विंची यांनी, एक चित्रकार होते, यांनी भरपूर ऑब्झर्वेशन केलं आणि काही स्केचेस बनवले की ज्याच्या थ्रू आपण फ्लाय करू शकतो. कारण बरेचसे आधी लोक विचार करायची की पक्षी उडू शकतात, उडणारे घोडे म्हणा किंवा देवदेवता हे रथ घेऊन उडायचे, मग आपण का नाही उडू शकत. मग त्यांनी हा विचार करून पहिला स्केच बनवलं हे ऑर्निथॉप्टर. त्यांनी माणसाला पंख दाखवले आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सिद्ध केलं की माणूसही उडू शकतो. ही कन्सेप्ट इथून झाली. नंतर त्यांचं एक डिझाईन होतं हे एरियल स्क्रू, याला हवाई स्क्रू असं सुद्धा म्हटलं जातं. आता ह्याची जी रचना आहे, जी कन्सेप्ट आहे, त्या आत्ता आपण करंट हेलिकॉप्टर्समध्ये यूज करतो. म्हणजे हेलिकॉप्टरचे ब्लेड कसे गोल फिरतात, तसं त्यावेळेने त्याचं डिझाईन बनवलं होतं. नंतर तिथे स्केच होतं, याचं मॉडेल आहे इथे ऑर्निथॉप्टरचं. अच्छा. नंतर 1783मध्ये मॉन्टग्लॉफर ब्रदर्स यांनी केलेलं पहिलं हॉट एअर बलून. आता ह्या हॉट एअर बलूनमध्ये त्यांनी सर्वात आधी प्राण्यांना सोडण्यात आलं होतं. मेंढी, बदक आणि कोंबडा हे 3 प्राणी याच्यामध्ये सोडले होते आणि ते बघण्यासाठी 1,00,000 लोक तिथे त्यावेळेस प्रेझेंट होते. आणि ते सक्सेसफुली फ्लाय पण झालं आणि सक्सेसफुली लँड पण झालं. 8 मिनिटाची ही उड्डाण होती पहिल्या
हॉट एअर बलूनची. सो इथे ग्लायडर्स आहेत. आता पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंग हे आपल्याला माहिती आहे. तर त्यावेळेस सुद्धा अशी गाडी असायची की जी डोंगरावरून पळत यायची, हवेची झेप घेऊन ते फ्लाय करायचे. बट त्यावेळेस ते फार रिस्की होतं, कारण लोक डोंगरावरून उडी मारायचे वगैरे. सो जास्त प्रमाणात हे वापरलं गेलं नाही. अच्छा. आता आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, बऱ्याचशा पुस्तकांमध्येही असतं की राईट ब्रदर्स यांनी बरोबर पहिलं आहे. विमान पहिलं उडवलं. विमान बनवलं. तर त्यांचं इथे जे पहिलं विमान जे आहे त्याचं मॉडेल एक आपण केलेलं आहे. हे जे विमान होतं ते 12 सेकंदासाठी त्यांनी उडवलं होतं आणि 120 फुटाचा त्यांनी डिस्टन्स हा कव्हर केला होता. आणि त्यांच्याही अगोदर एक भारतामधून एक होते की त्यांच्याही बद्दल आपण माहिती पुढे बघूयात. नंतर इथे एअरशिप आहे. हिंडनबर्ग हे बऱ्याचशा हिस्ट्रीमध्ये असेल, बरोबर तुम्हीही ऐकलं असेल की याचा ब्लास्ट झाला होता. तर हे एअरशिप दोन्ही महायुद्धांमध्ये वापरलं गेलं होतं, पहिल्या आणि दुसऱ्या. हे पण बेसिकली हॉट एअर बलून सारखंच असतं, फक्त ही दोन्ही महायुद्धांमध्ये वापरलं गेलं होतं. ठीक आहे. नंतर इथे आहे महर्षी भारद्वाज. आता यांनी 6500 वर्षांपूर्वी एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव होतं वैमानिक शास्त्र. सो त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलं होतं की एरोप्लेनचं कन्स्ट्रक्शन कसं असेल, ते कसं फ्लाय करेल, किंवा जे पायलट्स असतील त्यांचं ड्रेस कोड कसं असेल, त्यांचं फूड, वेदर. आता आपण जरी बघितलं तरी प्लेन जरी टेक ऑफ करायचं म्हटलं तरी बरेचसे वेदर कंडिशन्स असतात, परमिशन्स वगैरे असतात. तर त्यावेळेस त्यांनी ते सगळं लिहून ठेवलं होतं त्या वर्षात, 6500 वर्षांपूर्वी. नंतर इथे JRD टाटा. आता JRD टाटा यांना पहिलं पायलट लायसन्स भेटलं होतं आणि त्यांनी स्वतःची भारतामध्ये पहिली एअरलाईन चालू केली, ती टाटा एअरलाईन्स, जी आत्ता एअर इंडिया अशी आहे. खरं एव्हिएशन ही जी इंडस्ट्री आहे ती JRD टाटा यांच्यामुळेच सुरू झालेली आहे. वा, क्या बात आहे. आणि जसं मी तुम्हाला पाठीमागे म्हटलं होतं राईट ब्रदर्सच्या तिथे, तर राईट बंधूंच्या 8 वर्ष अगोदर पंडित शिवकर बापूजी तळपदे म्हणून आहेत की यांनी राईट बंधूंच्या 8 वर्ष अगोदर 200पेक्षा जास्त विमानांचं उड्डाण केलं होतं. बट त्यावेळेस ब्रिटिश रूल वगैरे असल्यामुळे यांचा काही जो काही पुरावा होता तो त्यांनी नष्ट करून टाकला, त्यामुळे यांचं नाव पुढे येत नाही. बट त्यावेळेस केसरी हा न्यूजपेपर येत होता, त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख होता. बाकी कुठल्याही ठिकाणी त्यांचा असा उल्लेख नाही आहे. आणि यांनी जे पहिलं विमान उडवलं होतं मरुत सखा हे नावाचं, तर ते 1500 फीटच्या हाईटवर त्यांनी फ्लाय केलं होतं. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं त्यांनी 120 फुटाचं डिस्टन्स, म्हणजे सर्वात उंच विमानही आपण उडवलं होतं. वाव. सही. म्हणजे आपल्याला खरं तर अभिमान असला पाहिजे हो हो. इतिहासाचा. आणि हे 99% लोकांना तळपदे यांच्याबद्दल माहिती नाहीये. नाही, विमानाचं शोध म्हटलं की राईट बंधू असं पहिलं नाव येतं. अगदी खरं, अगदी खरं. सो इथे सायन्स आहे की विमान उडतं कसं, त्याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे, कुठलं लॉ आहेत, तर ते आपण इथे बघणार आहोत. सो इथे काही बेसिक पार्ट्स आहेत एरोप्लेनचे, ते पहिल्यांदा बघणार आहोत. सो इथे पार्ट्स ऑफ एरोप्लेन आहेत. तर पहिल्यांदा हे फ्युझिलाज. अच्छा, म्हणजे पूर्ण ते लाईट दिसतोय असा. नंतर हे विंग्स आहेत, हे इंजिन. ओके. नंतर हे व्हर्टिकल स्टेबलायझर. अच्छा. हे हॉरिझॉन्टल स्टेबलायझर. ओके. आणि हे लँडिंग गिअर्स. अच्छा, म्हणजे ते व्हील्स तिथे हो. विमानाच्या व्हील्स ना. ओके. अच्छा, दोन्ही व्हील्सच्या लाईट्स लागतात का त्या दाखव? हो. अच्छा, दोन्ही व्हील्स म्हणजे पुढे आणि हो, पाठीमागे मिडलला. अच्छा. नंतर इथे एरोफॉइल्स आहेत, विंग्सचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. आता एरोफॉइलचा जो शेप बघितला तो वरतून कर्व आहे, आणून खालून फ्लॅट आहे. का तर जो एअर प्रेशर खालच्या साईडने राहील तो हाय राहील आणि वरच्या साईडने लो राहील, त्यामुळे विमानाला लिफ्ट होण्यासाठी मदत होईल. यासाठी जो एरोफॉइलचा जो शेप आहे तो असं बनवला गेलेला आहे. आणि भरपूर सारे एरोफॉइल्स मिळून एक पंख तयार होतो, म्हणजे पंखांच्या जे मध्ये आहे तुम्ही बघताय त्याला असं पूर्ण ते स्ट्रक्चर विंग म्हणून होतं. अच्छा. नंतर त्याचे टाईप्स पण आहेत एरोफॉइलचे, फ्लॅट बॉटम, सेमी सिमेट्रिकल, सिमेट्रिकल असे. नंतर इथे विंग्स आहेत, विंगचेही वेगवेगळे डिझाईन्स आहेत. आता प्रत्येक विंगचं पण जो शेप असतो प्रत्येक एरोप्लेनचा, हे विंग्स जे असतात ते वेगवेगळे असतात. तर ते त्यानुसार असतात.
नंतर विंग असेंब्ली पण आता मोस्टली सगळे कमर्शियल प्लेन्स असतात त्यांचे हे मिड विंगमध्ये येतात. प्रायव्हेट जेट वगैरे असतात ते लो विंग, आणि हाय विंग जसं तुम्ही बाहेर सेस्ना हे मॉडेल बघितलं आहे अच्छा हां हां. तसे पायलट ट्रेनिंगचे जे काही असतात त्या टाईपमध्ये असतात हाय विंगमध्ये. अच्छा. कट दे एक. सो आता मेन म्हणजे की विमान कसं उडतं याच्या पाठीमागचा लॉ काय आहे, नियम काय आहे. तर पहिल्यांदा आहे बर्नॉलिस प्रिन्सिपल, की आता हवेची गती वाढली की हवेचा दाब हा कमी होतो. जसं इथे प्रॅक्टिकली पण करून दाखवले, जो बॉल आहे तो वरती लिफ्ट होतोय का तर खालून जो एअर प्रेशर आहे तो हाय आहे, त्यामुळे ऑब्जेक्ट काय होणार आहे, वरती लिफ्ट होणार आहे. तसंच इथे बर्नॉलिस प्रिन्सिपल हे तेच सांगतं. म्हणजे विमान उडण्या पाठीमागचा जो पहिला नियम आहे तो बर्नॉलिस प्रिन्सिपल. अच्छा. म्हणजे तुम्ही इथे बघू शकता. नंतर इथे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, दुसरा नियम म्हणजे विमान उडण्या पाठीमागचं. तर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय सांगतं की एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जसं आपण एखादा बॉल असतो तो खाली फेकतो तो तेवढंच प्रेशरने वरती येतो, तसं विमानाचे जे आता हेलिकॉप्टर्स जर घेतलं तर त्याचे पंख जे असतात ते काय होतात, गोल गोल फिरतात. म्हणजे खाली एक प्रेशर क्रिएट करतात, जेवढं ते खाली प्रेशर क्रिएट करणार तेवढं ते वरती जाणार. मग इथे पण तेच दाखवलं आहे, हा जो फॅन आहे तो काय फिरतोय म्हणजे खाली एक दाब क्रिएट करतो आणि त्यामुळे ते वरती वरती जातं. मग प्लेन्स आणि हेलिकॉप्टर्स हे याच बेसिसवरती फ्लाय करतात, बर्नॉलिस प्रिन्सिपल आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके. सो आता इथे इंजिन आहे. इंजिनचं काम काय असतं की एअर म्हणजे जे एअर आहे ते सक करणं आणि पाठीमागच्या साईडला पुश करणं जेणेकरून विमान हे पुढे जाईल. अच्छा. जसं आपण पोहताना काय करतो, हाताने पाण्याला पाठीमागे मागे सारतो. ढकलतो आणि आपण बरोबर, पुढे पुढे जातो. जातो. तसं विमानाचं जे इंजिन असतात तेही तेच कार्य करतात, हवेला सक करतात आणि पाठीमागच्या साईडने एकदम हाय प्रेशरने पुश करतात जेणेकरून हे विमान पुढे जाईल. आणि इथे वेगवेगळे टाईप्स पण इंजिन आहेत. आता विमानामध्ये जेट इंजिन असतं, टर्बोफॅन इंजिन असतं, असे वेगवेगळे असतात. अच्छा. ते टाईप्स ऑफ इंजिनमध्ये. नंतर इथे सायन्स बिहाइंड फ्लाइंग अ प्लेन, आपण जे बर्नॉलिस प्रिन्सिपल आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन बघितलं तेच इथे फक्त डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. अच्छा. फोर्सेस ऑन प्लेन, थ्रस्ट, वेट, लिफ्ट आणि ड्रॅग. नंतर इथे कंट्रोल सर्फेसेस ऑन प्लेन आहे. जसं आता तुम्ही पार्ट्स बघितले होते तर ते काय काय करतात ते आपण इथे बघणार आहोत. हे होतं व्हर्टिकल स्टेबिलायझर, इथे पाठीमागे असतं रडर की जे प्लेनचं जे डायरेक्शन आहे ते इथून चेंज केलं जातं. नंतर हे हॉरिझॉन्टल स्टेबिलायझर, त्याच्या पाठीमागे असतात एलिव्हेटर्स की जे प्लेनचं पिच मुवमेंट कंट्रोल करत असतं, प्लेन असं वरती जातं खाली येतं ते याच्यामुळे. नंतर विंग्सच्या इथं साईडला असतं एलेरॉन्स की जे रोल मुवमेंट कंट्रोल करतात, प्लेन असं असं जे होतं ते याने होतं. बाकीच्या इतर गोष्टी पण असतात, फ्लॅप्स, स्लॅट्स की जे टेक ऑफच्या वेळेस तसं खालीच्या साईडला फ्लिप होतात जेणेकरून एअर प्रेशर तिथे जास्त क्रिएट व्हावं आणि प्लेनला लिफ्ट होण्यासाठी हेल्प व्हावी. अच्छा. सो तुम्हाला माहिती आहे ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? सॉरी, नो आयडिया अबाउट इट. ओके, सो इथे जे ऑरेंज कलरचं दिसतंय याला ब्लॅक बॉक्स असं म्हटलं जातं. तर ब्लॅक बॉक्स नेमकं म्हणजे काय? काय करतो ते? तर एखाद्या विमानाचा अपघात झाला तर तो कशामुळे झाला, त्यावेळेस काय झालं होतं नेमकं ते आपल्याला ब्लॅक बॉक्सद्वारे समजतं. तर ब्लॅक बॉक्स हे युजली 2 टाईप्सचे असतात. एक असतं FDR, हे इथे FDR आहे. दुसरं असतं CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. FDR मीन्स फ्लाईट डाटा रेकॉर्डर. तर फ्लाईट डाटा रेकॉर्डरमध्ये जे काही एअरक्राफ्टचे लोकेशन आहे, त्याची हाईट आहे, स्पीड, त्याचं इंजिनचं टेम्परेचर, हे सगळे थिंग्स त्याच्यामध्ये रेकॉर्ड केले जातात. दुसरं असतं CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. आता याच्या नावामध्येच अर्थ आहे की जे काही व्हॉइस रेकॉर्डिंग्स असतील म्हणजे पायलट आणि ATC यांच्यामध्ये काय कम्युनिकेशन चालू होतं त्याचेसुद्धा रेकॉर्डिंग्स ठेवले जातात. का तर कधी कधी आपल्याला ATC आपल्याला गाईड करत असते आणि जर पायलटची काही चूक असेल तर आपल्याला त्याच्या थ्रू लक्षात येतं आणि आपण ते कॉज ऑफ ॲक्सिडेंट लगेच फाईंड करू शकतो. म्हणजे अपघात झाल्यानंतर आधी ब्लॅक बॉक्स कुठे आहे हा शोधला जातो. ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या ह्या साईडला असतो. अच्छा. आणि ब्लॅक बॉक्सचा कलर हा ब्राईट ऑरेंज आहे का तर तो लवकर फाइंड आउट. हां, आणि ब्लॅक बॉक्स हे टायटेनियम ह्या धातूपासून बनवलेलं आहे, त्यामुळे किती मोठा जरी अपघात जरी झाला तरी त्याला काही होत नाही. आणि ब्लॅक बॉक्स शिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन नाही आहे की तुम्ही ते कॉज ऑफ ॲक्सिडेंट शोधू शकता.
व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे असं आपण हो, म्हणूया सर्वात विमानाचा. महत्वाचं पार्ट. सो आता इथे सगळे स्केल प्लेन्स आहेत. वाव. जगामधले जेवढे एअरलाइन्सेस आहेत त्यांचे हे स्केल मॉडेल्स आहेत. जसं आपण मोठे विमानं बघतो रिअलमध्ये, ते फक्त छोट्या साईजमध्ये आहेत. वाव. सो बरेचसे इथे कमर्शियल प्लेन आहे, जसं इथे एअर इंडिया आहे, कोरियन एअर आहे, इथियाड आहे. आता जगातलं सर्वात मोठं विमान हे एअरबस A380. आता हे इथियाड कंपनीचं आहे, इथियाड एअरलाइन्सेसचं आहे. याच्यामध्ये एका वेळी 853 पॅसेंजर्स ट्रॅव्हल करू शकतात Oh my God. वन टाईम. सही. इथे बरेचसे कार्गो प्लेन्स पण आहेत, ड्रीम लिफ्टर आहे, TNT. आता ते जर ओळखायचं म्हणलं की कुठले कार्गो आणि कुठले कमर्शियल, प्लीज सांगशील. तर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर हे कमर्शियल प्लेन आहे एअर इंडियाचं. त्याच्यामध्ये विंडोज आहेत, बरोबर. याच्यामध्ये विंडोज नाही आहेत, याच्यामध्ये विंडोज नाही आहेत, याच्यामध्ये पण विंडोज नाही आहेत. तर ते तसंही तुम्ही ओळखू शकता की कुठले कार्गो आणि कुठले कमर्शियल आहे. अच्छा, थँक्यू फॉर दिस बेसिक इन्फॉर्मेशन. मला खरंच माहित नव्हतं हे. मग हे कार्गोच आहे का? नाही, याला आहेत आहेत आहेत. नाही आहेत त्याला, आहेत. ते छोटे-छोटे कमर्शियल आहेत. आहे. हो, ते कमर्शियल आहे. ओके. आणि याची स्केल प्रत्येक मॉडेलच्या नेम प्लेटवर कॉर्नरमध्ये दिलेली आहे. सही. हे किती भारी आहे. आणि जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल प्रत्येक एअरक्राफ्टची, तर आपण व्हिडिओ थ्रू त्या इन्फॉर्मेशन देतो. म्हणजे त्या एअरक्राफ्टची हाईट, लेंथ, स्पीड, फ्यूल कॅपॅसिटी, सिटिंग कॅपॅसिटी, हे सगळं दाखवतो ह्याच्यामध्ये. सही सही सही. लोकांना अजून त्याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे तसं आपण प्रोव्हाइड करतो. वाव. मस्त. इथे पण बरेचसे आहेत, जसं की आता आहे A330 MRTT. हे हवेतल्या हवेत फ्यूल भरण्यासाठी वापरलं जातं. त्याला तो पाईप दिसतोय हो, त्याचा तो आहे. अच्छा. त्या पाईप थ्रू ते कनेक्ट करून हवेतल्या हवेत फ्यूल भरलं जातं. सुपर. ते मोस्टली लाईक इंडियन एअरफोर्समधले राफेल, सुकोई, मिराज वगैरे यांना रिफ्यूल करतं. अच्छा. इथे काही मिलिटरीचे कार्गो प्लेन पण आहे, बोईंग C-17 ग्लोबमास्टर, जे सर्वात मोठं बॅकबोन ऑफ इंडियन एअरफोर्स. ऍक्च्युली फिलिंग प्राऊड. कतार एअरलाइन्सेस, थाय आहे आपल्याकडे. बरेचसे असे हे चायना एअरलाइन्सेस, चायना, जेट एअरवेज आहे. कुवेत आहे. हो, कुवेत सुद्धा म्हणजे आहे. ऑलमोस्ट सगळ्या सगळ्या. देशांच्या. हो 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 हो. सही. व्हेरी इंटरेस्टिंग. जपान एअरलाईन आहे. जसं कार्गो प्लेन म्हणलं तसं इथे फेडेक्सचं आहे एक. वाव. ते हलतायत म्हणजे त्याला खाली ते हे हो लावलंय का? हो, मस्त. ते ऑल डायरेक्शनने तुम्ही बघू शकता. हे सगळे फायटर जेट्स आहेत की जे गोल गोल फिरत आहेत, ते फायटर जेट्स आहे. अच्छा. तिकडे प्रायव्हेट जेटचं मॉडेल सुद्धा आहे. हो. सुपर. आणि हे छोटी छोटी बाकीचे एअर इंडियाचं. येस. वाव. आता नुकताच ना मी स्काय फोर्स नावाचा सिनेमा बघितलाय आणि मला ते खूप रिलेट होतंय आता हे सगळं. हो. प्रायव्हेट जेट म्हणजे या रूममध्ये प्रायव्हेट जेट तुम्हाला बघणार. फायटर जेट्स पण तुम्ही बघितले, कार्गो, कमर्शियल, इंडियन एअरफोर्स, वर्ल्ड वॉर फर्स्ट, वर्ल्ड वॉर सेकंड, असे सगळं आहे. वाव. ऑलमोस्ट सगळं कव्हर केलंय. सगळं cover केलंय. जग कव्हर केलंय. हो. विमानांचं जग असं म्हणूया आपण. युजली तुम्हाला एअरपोर्ट वरती पण एवढे विमानं पाहायला नाही नाही भेटणार. नाही. मस्त आहे. फारच सुंदर आहे.
हे ड्रोन जसं मी तुम्हाला सांगितलं ॲग्रिकल्चर पर्पजसाठी, हे जे ड्रोन आहे ते शेतामध्ये फवारणी करण्यासाठी वापरलं जातं. वाव. याच्या खाली ते जे काही चौकोन दिसतो हां तिथे तिथे ते ठेवलं जातं लिक्विड Liquid. फवारणी करण्यासाठी औषध. 5 लिटरपर्यंत हे कॅरी करू शकतं आणि अख्ख्या शेताला हे वापरू शकतं. वाव. हे असे मॉडेल्स आपल्याकडे कोण बनवतो, कोणती कंपनी बनवते, एनी आयडिया? नाही सध्या तरी नाही. हां. आता इथे एअरपोर्ट आहे. अच्छा. तर सर्वात जगातलं लांब धावपट्टी ही चीनमधील कामडो बांगडा आहे. अच्छा. एअरपोर्ट बनवलं आहे. आता बरेचसे छोटे मुलं किंवा काही काही मुलं असतात की जे एअरपोर्टवर गेलेली नसतात, मग त्यांच्यासाठी आपण एक एअरपोर्ट बनवले की एअरपोर्टवर नेमकं काय एअरपोर्टचा तो फील यावा की काय पद्धतीचा. राईट राईट. Wow. मग प्लेन कसं टेक ऑफ करतं, लँड कसं करतात, तर इथून लँड होताना दाखवलंय, तिथून टेक ऑफ होताना. अच्छा. मग एअरपोर्टवर बऱ्याचशा गोष्टी असतात की जे टॉवर आहे, ATC टॉवर, एअर ट्रॅफिक कंट्रोल, टर्मिनल बिल्डिंग आहे, तिथे हँगर्स आहेत की जे एअरक्राफ्ट जे काय असतं मेंटेनन्स वगैरेसाठी तिथे स्टोअर केलं जातं. अच्छा. हे रनवे आहे, लाईट्स आहेत, नॅव्हिगेशन लाईट्स, आणि जे येल्लो मार्किंग्स आहेत ते टॅक्सी वे आहेत की जिथून एक एअरक्राफ्ट येणार मग रनवेकडे, मग ते टेक ऑफ करणार. अच्छा. तोपर्यंत दुसरं रनवेवर येणार नाही. अच्छा. अच्छा. हे मस्त आहे फार. म्हणजे असं होतं ना की कधी कधी हो. परिस्थितीमुळं काही लोकांना विमान प्रवास ही आजच्या घडीला खूप अवघड गोष्ट जरी नसली ना हो. तरी पण ती थोडीशी महागडीच आहे Right, right, कम्पॅरेटिव्हली बस म्हणजे किंवा इतर बाकीचे ट्रेन. जे नॉर्मल लोक आहेत ते नाही अफोर्ड करू शकत ऍक्च्युली वगैरे. तर त्यांच्यासाठी ऍटलीस्ट तो एक फील यावा हां, की येस right. या पद्धतीचं विमानतळ असतं आणि इथे या पद्धतीने विमान उडतं आणि त्या पद्धतीने विमान खाली उतरतं. हो. अजून इथे अजून सांगतो की एअरपोर्टवर गेल्यावर तुम्ही काही गोष्टी नाही घेऊन जाऊ शकत. हा. अशा काही गोष्टी असतात जसं की आता बरेचसे याच्यामध्ये आहे की नारळ जे असतं ते तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत एअरपोर्टवरती, कारण ते हाय फ्लेमेबल आहे, त्यामुळे ते नाही. बाकीचे इंडियन स्पायसेस आहेत की जे तुमच्या कॅबिन बॅगमध्ये तुम्ही नाही घेऊन जाऊ शकत, लगेजमध्ये घेऊन जाऊ शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की जे मुलांना माहिती नाही आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ह्या गोष्टी सुद्धा त्यांना आपण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन क्या वगैरे बात देतो. आहे, व्हेरी इंटरेस्टिंग. हे सगळ्यात भारी आहे. जॉब इथे ऑप्शन. येस, इथे काय आहे तर इथे उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधींची माहिती त्यांनी दिलेली आहे. हे सगळ्यात भारी आणि सगळ्यात महत्त्वाचं, कारण इथे तुम्हाला रोजगारांच्या संधींची माहिती मिळते. हो एक्झॅक्टली. येस. ओके. स्काय कॅप आहे. सहाय्यक विमानतळ व्यवस्थापक. अच्छा. विमानतळ व्यवस्थापक, विमानतळ अभियंता, विमानतळ खाद्यसेवा विभाग आणि इतर, विमानतळ मार्गदर्शक, राजदूत ज्याला म्हणतात, विमानतळ पालक, सर्व्हिस पर्सन. अच्छा. फिक्स बेस ऑपरेटर. ओके. फिक्स बेस ऑपरेटर व्यवस्थापक, आपत्कालीन सेवा, फेडरल एव्हिएशन प्रशासन नोकरी संधी, विमानमार्ग वाहतूक व्यवस्था विशेषज्ञ आणि एव्हिएशन सुरक्षा निरीक्षक, असं दोन. इथे ते पण दिलेलं आहे की तुमचं लाईक एज लिमिट काय पाहिजे हो, आणि त्या तुमचं सगळ्या. वर्क एक्सपिरियन्स म्हणा किंवा तुमचं क्वालिफिकेशन एक्झॅक्टली. किती लागणार आहे तेही सुद्धा तिथे मेन्शन केलेले. वा. हे खूप इंटरेस्टिंग वाटलं मला की सहाय्यक विमानतळ व्यवस्थापक, उपसंचालक ज्याला म्हणतो आपण, हो. तिथे तुम्हाला इंग्रजी आणि हिंदी संभाषण आवश्यक आहे आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला एक परदेशी भाषा येणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, एखादी का होईना परदेशी भाषा शिकणं महत्त्वाचं आहे. मंडळी. मस्त मस्त मस्त. हे खरं तर खूप छान आहे, कारण बऱ्याचदा जसं मी मगाशी पण म्हणाले सुजितजींशी बोलताना की आपल्याला खूप कमी गोष्टी माहिती असतात आणि त्या खूप एक्सप्लोर होत नाहीत, समहाव कधी बरोबर. परिस्थितीमुळे होत नाहीत, कधी इतर कोणत्या कारणांमुळे होत नाहीत. अशा एक्सप्लोर होण्याची संधी खरं तर तुम्ही विद्यार्थ्यांना देताय, त्यामुळे हे फारच छान आहे. त्यामुळे कौतुक आहे तुमचं. कारण आपण जरी गुगलवर सर्च केलं तर आपल्याला तेवढीच इन्फॉर्मेशन आहे Basic ना, information जे पाहिजे ते नाही भेटत, कारण गुगल हे सगळंच प्रोव्हाइड नाही करू शकत. व्हेरी ट्रू. कारण आपण बऱ्याचशा गोष्टी जरी सर्च केल्या तरी ते त्या पॉईंटपर्यंतच दाखवू शकतं, आपण त्याला जी ऑर्डर देतो ती. पण इथे तसं नाही. इथे तुम्हाला त्याचं क्वालिफिकेशन म्हणा, एज लिमिट, हे सगळ्या गोष्टी आणि कुठले बेस्ट कॉलेजेस आहेत हे सुद्धा आपण त्यांना सजेस्ट वगैरे करतो. मस्त. आणि इथे पायलट आणि एअर होस्टेस यांचा ड्रेस कोड कसा असतो. ओके.
व्हेरी नाईस. आता एअर होस्टेसचा प्रत्येक एअरलाईननुसार चेंज असतो. मला वाटतं इंडियन एअरलाईन जी आहे आपली एअर इंडिया. एअर इंडिया, तर त्यांच्याकडे साडी हो, साडी आहे. इंडिगोवाल्यांची वेगळी वेगळी आहे, हो. आहे. ब्ल्यू हे आहे. काहीतरी, हा राईट. पण पायलट्स तुम्हाला सगळे असेच सेम दिसतात. दिसतात, बरोबर आहे, बरोबर आहे, राईट. इंटरेस्टिंग. सो अजून एक मजला बाकी आहे. हो. वा, चलो. सो हा तिसरा विभाग. ओके, अजून थर्ड फ्लोअरला जायचोय आपण. इंडियन एअरफोर्स आहे. वाव. आता इथे मेन मोटो ऑफ इंडियन एअरफोर्स, टच द स्काय विथ ग्लोरी. परत इथे इंडियन एअरफोर्सची हिस्ट्री सुद्धा आहे, की बऱ्याचशा ठिकाणी लोकांना माहिती नाही इंडियन एअरफोर्सची हिस्ट्री पूर्ण व्यवस्थित. ऍक्च्युली तर तीही इन्फॉर्मेशन आपण इथे वा देतो. वा. ओके. हे त्या काळातले विमान. हो, अच्छा. वर्ल्ड वॉरचं ते हम्म. इन्फॉर्मेशन. तर इथे हडपसर ग्लायडिंग सेंटरची सुद्धा इन्फॉर्मेशन इथे आपण थोडीफार दिलेली आहे. अच्छा, कुठली? हडपसरची, हडपसर हडपसर एअरपोर्ट. gliding ओके center, हो. ओके. मग इंडियन एअरफोर्स यांचं ड्रेस कोड कसं असतं तेही दाखवलेलं आहे. वा वा. आणि इथे सगळे मॉडेल्स आहेत. भारतीय विमानाचे आपले. वा. जसं मी तुम्हाला एक खाली विमान दाखवलं होतं की राफेल. हवेतल्या हवेत फ्यूल भरतात, बरोबर. तसं इथे राफेल आहे. त्यांचा इथे पाईप आहे, इथे कनेक्ट हां. करून याला ते रिफ्यूल केलं जातं. अच्छा. सो ते लेटेस्ट टेक्नॉलॉजीला आहे. राफेलला आहे, मिराजला आहे. इथे पण आहे वाटतं याला ना. नाही, ते त्याचं स्ट्रक्चर ते बनवलंय का, आता ते एअरला कट करण्यासाठी तसं ते बनवलं अच्छा. आहे. त्याची स्पीड जास्त आहे. सर्वात जास्त हे MiG-21 सर्वात त्याची स्पीड जास्त होते. ओके. मात्र राफेलची आहे. राफेल हे आता लेटेस्ट आहे. सही. मधले आहेत ते सूर्यकिरण रेड कलरचे. एअर शोज माहिती असेल हो तुम्हाला, हो हो. त्यासाठी वापरले जातात. अच्छा, इंटरेस्टिंग. वाव. सो ऑनर्स अँड अवॉर्ड सुद्धा आहेत इथे. हो, जसं परमवीर चक्र आहे, महावीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र, वीर आणि शौर्य चक्र. वा. आता याच्यामध्ये जे वरचे आहेत चक्र, हां. ते जे युद्धांमध्ये जातात, तर त्यांना दिलं जातं. category-wise त्यांना ते दिली जातात. अच्छा. तर खालचे जे मेडल आहेत, सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल, medal. उत्तम युद्ध सेवा, हे जे वॉर्सच्या पलीकडे जे काम करतात, जसं की रेस्क्यू टीम म्हणा, ग्राउंड ड्युटी ब्रँच, टेक्निकल ब्रँच, ह्या सगळ्यांसाठी पण मेडल्स आहेत. वा वा. क्या बात आहे. मस्त. खरं तर हे वाटतंय आता दिसताना किती छान वाटतंय, पण हे मिळवायला काय कष्ट करावे लागत असतील त्या लोकांना. आणि तुम्ही ते हेलिकॉप्टर्सचे ते सारंग आणि सूर्यकिरण एअर वाव. शोज सुद्धा व्हिडिओ. सो मंडळी, आत्ता मी आहे एव्हिएशन गॅलरीच्या सगळ्यात महत्त्वाच्या अशा तिसऱ्या मजल्यावरती. हे सगळे एरो मॉडेलिंगचे मॉडेल्स आहेत. अच्छा. जे एरो मॉडेलिंगचे शो वगैरे असतात, जे बऱ्याच ठिकाणी शो होतात. आणि ते कसं इवन त्या शोमध्ये तुम्हाला एरो मॉडेलिंगचे मॉडेल कसे बनवायचे अच्छा. हे पण शिकवलं जातं. इवन ते फ्लाय कसे करायचे, हां. ह्याबद्दलची पण पूर्ण तुम्हाला माहिती वगैरे दिली जाते. क्या बात आहे. बरं, तसंही काही आपण घेतो का? हो, शोज आपण घेतो. शो आणि त्याचे वर्कशॉप कंडक्ट होतो. क्या बात आहे, क्या बात आहे. ते वर्कशॉप्स कधी असतात? ते आता समर्समध्ये असतात. अच्छा अच्छा 15 एप्रिल नंतर आपण ते स्टार्ट करतो. अच्छा. म्हणजे साधारण 15 एप्रिल नंतर तर या वर्कशॉपला सुरुवात होणार आहे. ज्यांना कोणाला इच्छा आहे त्यांनी इकडे संपर्क साधावा. असं करू शकतो. ओके. सो हे मॉडेल पण दिसते आपल्याला मागे, इस्रोचं आहे हे. हो, राईट. हा स्पेस सायन्स स्पेस सायन्सचा एरिया आपण केलाय क्रिएट. वा.
मस्त मस्त मस्त. की आजकालच्या मुलांना स्पेस सायन्स बद्दलचं खूप जास्त हो attraction हो आहे. हो. तर मग त्या डिस्प्लेवरती मागं त्यांना त्याबद्दलची पण इन्फॉर्मेशन मिळते की कशा टाईपमध्ये वर्क होतं, ॲक्च्युली Wow. काय आहे, कसं असतं, तर त्याबद्दलची पूर्ण माहिती. इकडे एरो मॉडेलिंगची सगळी माहिती. हां. आणि पलीकडे साईडला हां. पॅरामोटरिंग, पॅराग्लायडिंगचं. अच्छा. पूर्ण ह्या 3rd फ्लोअरला त्याबद्दलचं पूर्ण नॉलेज आपण दिलं. दिलेलं आहे. क्या बात आहे सर. तिथे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये पण आपण याचं नोंद झाली आहे. तर ते जे आहे हां. हडपसरमध्ये ग्लायडिंग सेंटर आहे. अच्छा. तिथे तो लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड झाला होता अच्छा अच्छा. आपल्या पुण्यामध्येच. वाव. कारण त्याच्या डिटेल्स आम्हाला तिथे दिसल्या. हो हो. ओके ओके 6 तास 10 मिनिटाचं ते फ्लाईंग करून नाईट फ्लाईंग करून ते रेकॉर्ड केलं गेलं होतं. ओके ओके. सर आगामी काही प्लॅन्स आहेत तुम्हाला या एव्हिएशन गॅलरीच्या अनुषंगाने किंवा? अजून आता आपण गॅलरी सोबतच आपण आता रोबोटिक्समध्ये मुलांना माहिती, वाव. रोबोटिक्सचे पण आपण वर्कशॉप इथे कंडक्ट करतोय. ग्रेट. त्यासोबतच आपण एअरफोर्समध्ये कोणाला जॉईन होतो, एअरफोर्स, ड्रोन पायलट, हो, म्हणजे हो. त्यासाठी खर्च पण कमी येतो ड्रोन पायलट व्हायला. आणि आजकाल ड्रोन पायलटसाठी पण डिमांड वाढत चालली. बरोबर आहे. हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतात. Online होत आहेत, खरं आहे. फास्ट डिलिव्हरी पाहिजे. हो. तर त्यासाठी ड्रोन पायलट्स किंवा जे शो होतात त्यासाठी, शेतीच्या कामांसाठी, जर खाली तुम्ही हो, बघितलं आम्ही ते model. ड्रोन तो शेतीसाठी यूज केला जातो. तो आजकाल ह्या गोष्टींची डिमांड वाढत आहे. सो ड्रोन पायलटसाठी आपण त्याचे काही वर्कशॉप अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण चालू करतोय. वाव. व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी इंटरेस्टिंग. सो या सगळ्याची माहिती जर एखाद्याला घ्यायची, आता समजा माझ्या प्रेक्षकांपैकी बसलेला कोणीतरी समजा लातूरला आहे, कोणी नागपूरला आहे, किंवा अजून कोणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आहेत, हो. भारताच्या कानाकोपऱ्यातनं लोक बघतात, तर त्यांना जर तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर त्यांनी तुम्हाला कसा अप्रोच करावा? त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून आपण त्यांना माहिती देऊ शकतो. ओके. सो आपला कॉन्टॅक्ट नंबर जो आहे, इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तिथे कॉल करू शकतात. कॉल केल्यानंतर आपण त्यांना पूर्ण जी काय आवश्यक असणारी संपूर्ण माहिती आपण त्यांना देतो. ओके. सो भविष्यातले तुमचे हे प्लॅन्स आहेत. Yes. दॅट साऊंड्स ग्रेट. खरं तर म्हणजे पुन्हा कौतुक वाटतं या गोष्टीचं की महानगरपालिकेची ही वास्तू आहे, महानगरपालिकेने हा सगळा खर्च केला आहे, ह्याला सांभाळणं म्हणजे खरं तर पांढरा हत्ती पोचल्यासारखा प्रकार आहे. खरं तर महालक्ष्मी लर्निंग फाउंडेशननी हे खूप शिवधनुष्य उचलले असं मी म्हणेन, कारण याच्यामधून खरं तर तुम्ही पुढच्या पिढ्यांची स्वप्न फुलवताय, त्यांना ती स्वप्न बघायला भाग पाडत आहे आणि त्यांना ही खात्री पण देते की तुमच्या या स्वप्नांना पाठबळ द्यायला आम्ही तुमच्यासोबत आहोत. हा विश्वास खरं तर या छोट्या जनरेशनमध्ये जर तयार झाला तर नक्कीच मला खात्री आहे की भविष्यात इथे भेट देऊन गेलेल्यांपैकी अनेक जण कदाचित उद्या एव्हिएशन्समध्ये किंवा वेगवेगळ्या या फील्डशी रिलेटेड क्षेत्रामध्ये आपल्याला काम करताना दिसतील याची खात्री मला वाटते. या अनुषंगाने न्यूज अनकट परिवाराकडनं तुम्हाला शुभेच्छा आणि लवकरात लवकर तुम्ही रोबोटिक्सच्या रिलेटेड जे काही म्हणताय, तुमच्या वर्कशॉप्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यासुद्धा लवकरात लवकर तुम्ही सुरू कराव्यात अशी अपेक्षा करते. आणि मला खात्री आहे पुढच्या वेळेला आम्ही जेव्हा तुमच्याकडे व्हिजिटला येऊ तेव्हा रोबोटिक्सचं सगळं झालेलं असेल. सो या खात्रीसह आणि अपेक्षासह थँक्यू सो मच. आम्हाला खूप छान आनंद झाला की तुम्ही एवढा वेळ काढून धन्यवाद. इथं आला, हे सगळं कव्हर केलं, ह्याबद्दलची माहिती तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवताय. हे Yes. पण एक खूप मोठं आमच्यासाठी महत्त्वाचं तुम्ही एक काम करताय. त्याबद्दल महालक्ष्मी ग्रुपच्या वतीने मी आपले खूप सारे आभार मानतो. थँक्यू सो मच सुजितजी. थँक्यू. मंडळी तुम्ही कुठेही जाऊ नका, स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच.